डेटा कधीकधी आपल्याला अशा गोष्टी सांगतो की ज्यावर पहिल्यांदा विश्वासच बसत नाही. एका सरकारी कागदपत्रात आम्हाला असंच काहीतरी विचित्र सापडलं. चला तर आज ते कोडं सोडवूया. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? म्हणजे नोकरीची जागा शून्यापेक्षा कमी मायनसमध्ये कशी असू शकते? ऐकायलाच किती विचित्र वाटतं. चला तर मग यामागचं रहस्य काय आहे ते पाहूया. चला थेट आकड्यांवरच येऊया. ही जी स्लाइड आहे ना, ही आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षक रिक्त पदांची. आता जरा त्या वॅक नावाच्या कॉलमकडे बघा. वॅक म्हणजे वेकेंट पोस्ट्स. त्यातले काही आकडे लाल रंगात दिसतात आणि ते मायनसमध्ये आहेत. मुख्याध्यापक, पदवीधर भाषा शिक्षक. हे कसं काय शक्य आहे? ओके, तर हे आकडे समजून घेण्याआधी आपल्याला फक्त 3 शब्द समजून घ्यायचेत. पहिलं म्हणजे ॲप किंवा अप्रूव्ड पोस्ट्स, म्हणजे प्रशासनानं किती पदांना मंजुरी दिली आहे. दुसरं आहे वर्क, म्हणजे वर्किंग टीचर्स, सोपं, सध्या किती शिक्षक कामावर आहेत. आणि तिसरं वॅक, म्हणजे वेकंट पोस्ट्स, म्हणजेच किती जागा रिकाम्या आहेत. आणि या सगळ्यामागे एक अगदी साधं गणित आहे. मंजूर पदं, त्यातून कामावर असलेले शिक्षक वजा केले की मिळतात रिक्त जागा. एकदम सोपं, बरोबर? म्हणजे बघा, समजा 100 पदं मंजूर आहेत आणि 90 शिक्षक कामावर आहेत, तर साहजिकच 10 जागा रिक्त राहील. पण विचार करा, जर कामावर असलेल्या शिक्षकांची संख्या मंजूर पदांपेक्षा जास्त असेल तर काय होईल? मग काय उत्तर येईल? इथेच तर खरी गंमत सुरू होते. चला एक खरोखरं उदाहरण बघूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्याबद्दल बोलूया. तिथे पदवीधर भाषा शिक्षकांचा रिक्त जागांचा आकडा आहे -70. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, -70. आणि हे का आहे ते या आकड्यांवरून स्पष्ट होईल. बघा, कणकवलीमध्ये पदवीधर भाषा शिक्षकांची मंजूर पदं आहेत फक्त 6. पण प्रत्यक्षात तिथे काम किती शिक्षक करतायत? तब्बल 76. आता लावा आपलं ते सूत्र, 6 वजा 76. उत्तर काय आलं? बरोबर, -70. आणि इथेच आपल्याला त्या कोड्याचं उत्तर मिळतं. तो जो मायनस आकडा आहे ना, त्याचा अर्थ नोकऱ्या कमी आहेत असा नाहीये. उलट त्याचा अर्थ आहे की तिथे लोक जास्त आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त शिक्षक तिथे काम करत आहेत. हा सरप्लस आहे. तर मग हे स्पष्ट आहे की हा आकडा म्हणजे काही प्रिंटिंग मिस्टेक नाही किंवा गणितात झालेली गडबड नाही. नाही, ही तर प्रशासनाची खास व्यवस्थापन रणनीती आहे. म्हणजे एक प्लॅन आहे. ह्या अतिरिक्त मनुष्यबळाचा योग्य वापर कसा करायचा याचा हा एक भाग आहे. या प्रक्रियेला एक शासकीय नाव आहे, समायोजन. समायोजन म्हणजे काय? अगदी सोपं आहे. जिथे कर्मचारी गरजेपेक्षा जास्त आहेत, तिथून त्यांना उचलून अशा ठिकाणी पाठवायचं जिथे त्यांची खऱ्या अर्थाने गरज आहे. म्हणजे एका ठिकाणचा सरप्लस दुसऱ्या ठिकाणची कमतरता भरून काढतो. एक प्रकारे बॅलन्सिंग ॲक्ट आहे हा. आता ही समायोजन प्रक्रिया होते कशी? याचे 3 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी प्रशासन शोधतं की अतिरिक्त शिक्षक कुठे आहेत, म्हणजे कुठे कुठे जागा मायनसमध्ये आहेत. मग दुसरा टप्पा, गरज कुठे आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने जागा कुठे रिकाम्या आहेत ते शोधायचं. आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, या अतिरिक्त शिक्षकांना त्या रिकाम्या जागांवर पाठवून देणं. सोपं आहे. आता या स्लाइडकडे बघा. इथे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं चित्र एकदम स्पष्ट दिसतंय. एका बाजूला बघा, सहाय्यक शिक्षकांच्या तब्बल 434 जागा रिकाम्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला काय दिसतंय? 308 पदवीधर भाषा शिक्षक आणि 150 सामाजिक शास्त्राचे शिक्षक गरजेपेक्षा जास्त आहेत. म्हणजे बघा किती मोठं असंतुलन आहे. आणि म्हणूनच समायोजनाची गरज आहे. तर मग या सगळ्या आकड्यांमधनं आपण काय शिकलो? की ही एक डायनॅमिक शिक्षक व्यवस्थापन प्रणाली आहे. ही गोष्ट फक्त शिक्षकांच्या कमतरतेची नाहीये. एकच डेटा आपल्याला एकाच वेळी कुठे शिक्षक जास्त आहेत आणि कुठे कमी आहेत हे दोन्ही दाखवतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या समस्येचं उत्तरसुद्धा त्याच आकड्यांमध्ये दडलेलं आहे. जी गोष्ट आपल्याला सुरुवातीला एक मोठी चूक वाटत होती, ती खरं तर एका मोठ्या प्लॅनचा भाग आहे. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. हे जे काही आहे त्याला एक चपळ कार्यबल व्यवस्थापन म्हणायचं की मग दीर्घकालीन नियोजनातल्या चुकांचं लक्षण समजायचं? हा जो आकड्यांचा खेळ आहे तो प्रशासनाची हुशारी दाखवतो की कुठेतरी प्लॅनिंगमध्येच गडबड आहे? यावर विचार करायला